मित्रांनो, आपण आहोत आता सध्या हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एका नंदीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो म्हणजे रेणावीचा मित्रांनो भैरव. लेंगऱ्याच्या जवळ जे रेणावी आहे त्या तिथला भैरव आहे. अतिशय सुंदर अशी गाडी पळाली. सेमी क्रमांक तुम्ही 9 मध्ये पळाला. आणि पहिरेकरी कोण होतो तुम्हाला? चिंचनेरचा गणाभाऊ. चिंचनेरचा गणाभाऊ. तर काय सांगाल दादा, हा तुमचा पहिलाच हिंद केसरीचा गुलाल आहे का कसं काय? ह्या बैलाचा पहिलाच हिंद केसरीचा मैदानाचा गुलाल आहे. असे आपले पहिले जुने बैल भरपूर झाले हिंद केसरी. काय सांगाल, म्हणजे आता गाड्या खाली फायनलला पळायला जातात, काय अपेक्षा बाळगता याच्याकडनं? फायनलचा तर गुलाल मिळालाय तुम्हाला. अपेक्षा एजंट आपल्याला हिंद केसरीचीच होते. आपण घेतलेलाच आपलं नाव करायला आणि हिंद केसरी मैदानात फायनलला राहायसाठीच आपण घेतलेला बैल. आणि बैलानं आपले तसे 3 महिन्यातच आपली अपेक्षा पूर्ण करून दाखवली बैलानं. बरं, 3 महिन्यातच. कुठली खरेदी? खरेदी आपण लेंगऱ्यातनं आणि गारडीतनं घेतलेलं. ओम प्रकाश मोहिते गारडे आणि अर्जुन शिंदे लेंगरे. बरं, आणि आता भैरव कोणाच्या नावाने पळतो? आता पळतोय जपान शर्यत कट्टा ग्रुप रेणावी लेंगरे, संजय शेठ रेणावी आणि अर्जुन शिंदे लेंगरे. हिंद केसरी जपानच्या दावणीचा मग शिलेदार आहे हा. जपानच्या दावणीचा शिलेदार आहे, घडलाय पण तिथेच. बरं, म्हणजे आता हा दुसरा गुलाल तुम्हाला हिंद केसरी? तसा दुसरा गुलाल. जपानची आठवण झाली का नाही ह्यानी ज्यावेळेस फायनलला पात्र झाला त्यावेळेस? जपानची आठवण झाली, पण जपानचे भर तसे कोणच काढू शकत नाही. पण त्याच्या पावलावर पाऊल चालल अशी आम्हाला अपेक्षा आहे. बरं दादा, आता फायनलसाठी पण गडबड होती. तर आज गट क्रमांक किती मध्ये पळाला तुम्ही? गटमध्ये आम्ही 91 मध्ये पळालो. बरं. गट तसा आम्हाला अपेक्षेच्या बाहेर होता. बरं. कारण गटाला आपल्याला सगळ्यात टॉपच्या गाड्या होत्या. बरं. आपल्याला गटाला हिंद केसरी सचिन, हिंद केसरी सर्जा आणि हरण्या असा टॉपचा आपल्याला गट होता. गट म्हणजेच आपल्याला फायनल झालं. तिथं आपल्या गाडीनं काय असतंय मैदानात मोठ्या एक नवीन वासरू पळणं हे त्यानं दाखवून दिलं. आणि आपल्याला गटाला सामना झाला आणि आपलं मन गटाला जिंकलं. म्हणजे आपण हिंद केसरी गटालाच झालो. आपण आपलं मन समाधान तृप्त झालं. म्हणजे आम्ही असतोय व्यवसायाला बाहेर, आम्ही गुजरातला असतोय, पण खास हिंद केसरी मैदान बघायसाठी आम्ही काल आलोय. बरं. आणि पण बैलानं आपलं मान राखला. ते पण आपले सगळे नंदीच आहेत. म्हणजे सचिन, हिंद केसरी आणि सर्जा, हरण्या हे पण आपले रोजचेच खेळातले आपलेच नंदी आहेत. पण त्यांच्या बरोबर पळणं म्हणजे हे पण एक फार मोठी संधी आहे. आणि संधी सोन आपलं झालं. त्या गटामध्ये तुम्ही पळाला, तिथं सामना भेटला, तिथं चर्चेला सुरुवात झाली का? हो, चर्चेला सुरुवात म्हणजे कालच्यापासून चिठ्ठ्या निघल्यापासून इंस्टाने आम्ही व्हॉट्सअप बघत होतो. तर सगळीकडे चर्चा त्या 2 गाडीचेच होते, पण आपल्या गाडीचा उल्लेख नव्हता. पण आज सामना झाल्यावर ना आपल्या गाडीची फार चर्चा झाली. आणि पहिरेकरी कोण होता? पैरकरी आपला गणाभाऊ चिंचनेरचा. गणाभाऊ चिंचनेरचा. आणि चालक कोण होतं गाडीवर? आपला सलगरे प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर. बरं. मित्रांनो, गटाला पण तोच होता, सेमीला पण? गट सेमी तेनच काढला. बरं. त्यांनी ज्यावेळेस गटाला गाडी चालवली त्यावेळेस काय वाटलं दादा तुम्हाला? तसा प्रशांत आमचा फार जुना मित्र पण आहे आणि गाडी आणणारा पण आपल्या जुन्या बैलांचा पण आहे. आणि त्याच्यावर आपला फार विश्वास आहे. आणि बैल पण आपला त्याला चांगला पळाला. तसे आपला बैल कोणत्या पण ड्रायव्हरला पळतो चांगला, तसं काय नाही. सगळे आपल्यासाठी चांगले ड्रायव्हर आहेत. बरं. आणि एकंदरीत किती 3 महिन्यापूर्वी किती रुपयाची खरेदी घेतलेली आहे? हे आपण तसे 14 लाख रुपयाची खरेदी केलेली आहे. बरं. आणि त्यात हे 2 पार्टनर होते. आणि हे 2 पार्टनर होते. त्यातनं आपण एक 3रा पार्टनर झालोय. आणि ह्यांच्या मेन ह्या दोघाचा होता, ह्यांनी आपल्याला दिला बैल. बरं. म्हणजे पूर्ण विक्री केली का? पूर्ण विक्री केली. बरं. नाव काय त्यांची दादांची? ओम प्रकाश. आणि तुमचं नाव? संबंध एवढे चांगले होते की प्रेमापोटी आपण अर्जुन भाऊंना आपण सहकार्य करून अर्जुन भाऊंना आपण हा बैल त्यांना मैत्री खातीर आपण त्यांना बैल दिलेला आहे. बरं. आणि जपान शर्यत कट्टा रेणावींचे संतोष भाऊ आणि आपले विकास भाऊ यांना आपण आणि तात्या सहमतीने आपण त्यांना सहकार्य करून त्यांना बैल दिलेला आहे. एक मैत्री खातर तुम्ही ते आज त्यांना नंदी दिला. आणि लहानाचा मोठा अर्जुन भाऊनीच केला त्याला. आम्ही लहान असताना वासरू घेतलं होतं त्यावेळेस. नंतर आज ते कुठं सार्थक झालं का? जपानच्या दावणीला गेला आणि त्याला हिंद केसरी. कसं आम्ही खुश आहे भरपूर, कारण मागच्या वर्षी हिंद केसरीचा गट काढला होता आणि त्यांनी आदतला दाट टाकल्यामुळे आम्हाला गाडी बाद केली ती गाडी. तेव्हा पाठीमागच्या वर्षीचं आम्हाला ह्या वर्षी त्याने आम्हाला ते दाखवून दिले की आमच्यात धमक किती, आम्ही पळू शकतो. बरं. आणि ह्या दादांचं नाव काय? बरं. आता तुमच्याकडे याच्या अगोदर तुम्ही कुठून खरेदी केलता का घरच्या गायचा होता? गारडीतून. आम्ही असतोय बाहेर. बरं. काय करता व्यवसाय? सोन्या चांदीचा व्यवसाय आहे. बरं. सगळेच गोल्ड व्यवसायामध्ये ना आपली 10-11 बैल आहेत आता. बरं. आणि कुठं शॉप आहे तुमचं? MP ला शॉप आहे. आणि तुमचं दादा?
शेती करता तुम्ही. आणि दादा तुमचं कुठं म्हणाला तुम्ही? आपला गुजरातला आहे गुजरातला आहे. बरं चला, तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा. आणि अजून एक सांगायचं होतं की हिंद केसरी मैदानासाठी आपल्याला ऐन टाइम बाबा तुर पायरा नव्हता. आपल्याला गोट्याभाऊ माऊली, युवा संघटने अध्यक्ष गोट्याभाऊ माऊली आणि प्रशांतने वागावजा या दोघांनी सहकार्य करून रात्री पायरा घडवून आणला त्यांनी आणि साध्य झालं. म्हणजे बऱ्याचशा जणांनी आपण पैरा मागितले, पण काय कारणास्तव थोडं डावललं आपल्याला. पण असू द्या, बैलानं आपल्याला करून दाखवलं. आपण कुणावर नाराज नाही. पण एवढं सांगेन की पळणाऱ्या बैलाला बैल देवा मिळावेत पहिल्या पळणाऱ्या बैलासनी, एवढीच अपेक्षा आहे. दुसरं काय नाही. बैल माझा पळत असला तर द्या, तसं काय अडचण चालतंय. आज तुमचं स्वप्न पूर्ण झालं. जपान नंतर पुन्हा एकदा तुमच्या दावणीला हिंद केसरीचा गुलाल आलाय. आनंद खूप मोठा आहे तुमचा आणि अगदी मन मोकळे बोलला दादा तुम्ही. पहिल्यांदाच बाईट दिली काय? हो, पहिल्यांदाच आपण बाईट दिली. पहिल्यांदाच बाईट दिली सगळ्यांनी. बरं चालतंय, धन्यवाद दादा.